नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकरांची गुरुवारी मुंबईतील दहिसरमध्ये हत्या झाली. अभिषेक घोसाळकरांनी मॉरिस नरोना सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचानक मॉरिस आणि अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. आता या प्रकरणात मॉरिस नरोना याची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये पुष्पा चित्रपटातील डायलॉग वापरण्यात आला आहे. यामुळे या पोस्टचे संकेत कोणासाठी होते ही चर्चाही रंगली आहे. जे पेरलं तेच उगवतं असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे. शरद पवार यांनी पहिलेपासून फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यांचं राजकारण वैचारिक स्तरावरचं नव्हतं. काही लोक एकत्रित करायचे, गट करायचं आणि त्याला पक्षाचं नाव द्यायचं असा प्रकार शरद पवार यांचा होता असं म्हणत जोरदार हल्लाबोल पडळकर यांनी पवारांवर केला. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. महाराष्ट्रात पवार यांनी घरी फोडली. त्याचे फळ आज त्यांना मिळत आहे. जे रामाचं अस्तित्व कुठे विचारत होते त्यांना आता त्यांचं अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी खोचक टोलाही लगावला आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडून काल निर्भय बनू या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं. पण ते कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेवर आता पुणे पोलिसांची तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. निखिल वागळे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आधीच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली आहे. फडणवीसांनी या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांना भारतरत्न मिळायला हवा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे ही मागणी केली. याच यादीतले एस स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या हातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो, बाकी पी.व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षापूर्वी प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायला हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.